आज आमच्या पप्पाजींचा अमृत महोत्सव सोहळा साजरा केला आपण सर्वांनी, आणि आपण सर्व ह्या सोहळ्याचे साक्षीदार आहात. 75 इयर्स कंप्लीट करून ते 76 इयर्समध्ये पदार्पण त्यांनी केलेलं आहे. पण आम्हाला त्यांचा उत्साह, त्यांची पर्सनॅलिटी पाहून वाटतच नाही की त्यांच्या वयाची म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि येत सुद्धा नाही. परमेश्वराने त्यांना असेच सुदृढ, निरोगी आणि कार्यशील ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सुरेंद्र काका भुयार हे आवर्जून उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढविली. त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला मुंबईवरून विराजमान झालेले डॉक्टर मोहन मामा दुधाळ आणि रेखा मामी ह्यांचेही मनापासून आभार मानते. त्यानंतर आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय श्री पुंड साहेब आणि मंचावर उपस्थित मानवाधिकार संघटनेचे माननीय कोलटाके साहेब व तडफदार नेतृत्व असलेले सन्माननीय प्रशांतजी वानखडे सर ह्यांचे मी मनापासून भोयर परिवारातर्फे आभार मानते. कार्यक्रमाला उपस्थित सर्व नातेवाईक, स्नेही मित्रमंडळ, तुमच्याशिवाय हा सोहळा खरंच शक्य झाला नसता. तुम्हा सर्वांचे मी मिसेस रश्मी अभिषेक भोयर परिवारातर्फे शतशः आभार मानते. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी आमचे जावई डॉक्टर उगले भाऊसाहेब आणि माननीय वानखडे भाऊसाहेब, तसेच डॉक्टर प्रेरणा उगले व संपदाताई वानखडे ह्यांचेही आभार मानते. माझे स्वामी मिस्टर अभिषेक भोयर व आमच्या आवडत्या अक्का, मावशी, मामा, मामी, काका, काकू, डॉक्टर सवई साहेब, तसेच भोयर परिवारातील सर्व सदस्य ह्यांचा उत्साह आम्हाला आज जाणवला आणि आमचा आनंद अगदी द्विगुणित झाला. आता उर्वरित भविष्यासाठी आमच्या पप्पाजींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. तुम्ही दीर्घायुषी नाही तर शतायुषी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता हा कार्यक्रम पार पाडण्यामागे पप्पाजींचे श्रद्धास्थान साईराम ह्यांच्या चरणी नतमस्तक होऊन हे सगळे आम्ही तुला अर्पण करतो. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. शेवटी एकच म्हणते, जीवन गाणी, जीवन गाणी गातच राहावे, जीवन गाणी गातच राहावे. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे, जीवन गाणे, जीवन गाणे गातच राहावे. क्योंकि जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, तो आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. Once again, happy birthday, Papaji.